नमस्कार मित्रांनो, मी शरद हटवार पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, जर तुम्ही आधीचे 2 व्हिडिओ बघितले असणार तर तुम्हाला माहीत असेलच की मी सध्या डेन्मार्कमध्ये आहे आणि आज मी तुम्हाला डेन्मार्कमध्ये आमचा होम टूर देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या वर ते आहेत ते वायफायचे टॉवर आहे आणि ह्या साईडला ही चिमणी आहे। तर ही चिमणी आहे घरातलं जे स्मोक असते ते बाहेर जाण्यासाठी। आणि आधी घरात जायच्या आधी मी तुम्हाला आणखी एक दाखवू इच्छितो की आमच्या घराच्या बाजूलाच ॲपल ट्री आहे। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही आमच्या घराच्या बाजूलाच ॲपल ट्री आहे आणि बघा तुम्ही किती सारे ॲपल लागले आहे। आणि आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही ॲपल तोडून खाऊ शकतो, पण जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून आता एवढे ॲपल खाल्ले की आता जास्त ॲपल खायची इच्छाच नाही आहे। तरी पण बघू शकता म्हणजे पूर्ण झाड भरून असं फ्रूट्स आलेले आहेत त्याला। आणि हे जे लॉन आहे तर हे घराच्या भोवताल पूर्ण लॉन आहे, इथं आम्ही फुटबॉल वगैरे बाकीच्या गोष्टी सर्व खेळू शकतो। तर आता आपण जाऊया घरामध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो आमच्या घरात काय काय फॅसिलिटीज आहे आणि रेंट वगैरे काय सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, चला आपण आता घरामध्ये जाऊया। तर घरामध्ये एंटर केल्याच हे आमचं म्हणजे आधीचे स्पेस आहे, पहिली जी रूम आहे त्यामध्ये बघा ही वॉशिंग मशीन ठेवली आहे। इथं आम्ही म्हणजे फार्म वरून जर आलो किंवा आपले आंघोळ वगैरे केली तर कपडे आपण इथं धुवू शकतो। आणि हे ड्रायर आहे, इथून जेव्हा कपडे धुवून झाले की आपण परत ह्या ड्रायर मध्ये कपडे टाकायचे आणि मग आपल्याला कपडे पूर्ण वाळून भेटतात। जर आपल्यासोबत कसं होतंय की जर आपल्याला कुठं फंक्शन मध्ये वगैरे जायचं असलं तर आपण इंडियामध्ये जर आपल्याला जर जी फेवरेट कपडे असले तर आपण जर ते धुतलेले नसले तर आपल्याला खूप वाट बघावी लागते की कधी धुणार काय म्हणजे आणि वाळणार कधी। तर इथं तसं नाहीये, आपण वॉशिंग मशीन मध्ये टाकलं तर परत अर्ध्या तासात ते आपल्याला वाळून मिळतात। आणि आपण आता आणि जरी आपण तिथं वाढवले आणि जर आपल्याला वाटले की ते बरोबर नाही वाढले तर आपण ह्या रस्सीवर टाकू शकतो। आणि हे आहे तर हे फ्रीजर आहे, जर आपण फ्रोझन फूड आणलं, जर फिश वगैरे आणली पूर्ण आईसवाली तर आपण इथं ठेवू शकतो। आणि आईस्क्रीम वगैरे आणली तर ह्या 2 फ्रीजर आहेत, तर ह्या 2 फ्रीजर मध्ये ठेवू शकतो। आता मी तुम्हाला किचन दाखवतो। तर मित्रांनो, आपण आता आलोय किचन मध्ये आणि आता इथं तुम्हाला सांगतो नेमक्या काय काय वस्तू आहेत जे आपण इथं वापरू शकतो। तर फर्स्ट आहे तर हे मायक्रोवेव्ह आहे, इथं आपण ब्रेड वगैरे गरम करू शकतो। आणि ही मशीन डिश वॉशर आहे, म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं की भांडे घासायची पण मशीन पाहिजे तर इथं डिश वॉशर सुद्धा आहे। आणि ही आहे ही शेगडी आणि मित्रांनो ही आहे ओव्हन आणि हे टोस्टर, आपल्याला टोस्ट वगैरे गरम करायचे असले तर आपण इथं गरम करून खाऊ शकतो। आणि हे प्रत्येकासाठी वेगवेगळे सेपरेट लॉकर्स दिले आहेत, आपण इथं आपलं सामान ठेवू शकतो। आणि प्रत्येकाची सेपरेट फ्रीज आहे, इथं 2 फ्रीज आहेत। आम्ही आता या घरात 4 देशातली 4 मुलं राहतो, तर प्रत्येकासाठी सेपरेट फ्रीज आहे। ही एक फ्रीज आहे आणि आता हॉलमध्ये दुसऱ्या फ्रीज आहेत। तर चला दाखवतो तुम्हाला, ही बघा। तर हा मेन हॉल आहे आणि ह्या 2 फ्रीज आहेत, तर आम्ही 4 जणांचे 4 फ्रीज आहे इथं। आणि हॉलमध्ये बघा तुम्ही सोफा आणि टीव्ही सर्व अवेलेबल आहे, पण आता मोबाईल असल्यामुळे आणि इथं फ्रीजचे वायफाय असल्यामुळे आम्ही हे टीव्ही तर काही बघत नाही। आणि इथं अलमाऱ्या वगैरे सर्व सुविधा आहे। आणि आता मी तुम्हाला आपल्या रूम्स दाखवतो। तर मित्रांनो, हे आहे वरच्या म्हणजे फर्स्ट फ्लोर आमचा। तर इथं एका मित्राची रूम आहे, ही रूम खाली आहे, इथं कोणीच राहत नाही। आणि इथं हे स्पेस आहे, जर आपल्याला रूम मधून जर थोडं रिलॅक्स व्हायचं असेल तर आपण या सोफ्यावर बसू शकतो। आणि इकडे बघू शकता तुम्ही हे आमच्या घराच्या बाल्कनी असल्यासारखं जे आहे, इथून व्ह्यू एन्जॉय करू शकतो। आता मी तुम्हाला आमच्या वॉशरूम वगैरे दाखवतो। तर ही आहे वॉशरूम, तुम्ही बघू शकता हे वॉशरूम आहे आणि हे टॉयलेट आहे। आणि इथं बेसिन आहे, ब्रश वगैरे केलं तर आपण किंवा फ्रेश व्हायसाठी बेसिन सुद्धा आहे। ही अशी रूम आहे। तर म्हणजे प्रत्येक रूम अशी आहे ह्याच स्ट्रक्चर मध्ये आहे। एक बेड असतो आणि स्टडी टेबल वगैरे आणि हीटर असतो। मेन म्हणजे इथं जेव्हा विंटर मध्ये स्नोफॉल होतो, मायनस मध्ये टेम्परेचर जातो तर आपण हीटरचा यूज करू शकतो। आणि हे ड्रॉवर्स वगैरे आपण सामान ठेवायला आणि हे अलमारी आहे, आपल्याला कपडे वगैरे आपण ठेवू शकतो। आणि एक मजेची गोष्ट म्हणजे
आपल्या इंडियामध्ये आपल्या घराला कसा ढाबा वगैरे असतो, जे आधीचे घर आहे त्याला ढाबा असतो, तर इथं पण आहे. आपण इथून ओपन करू शकतो. आता हे माझ्याने ओपन होणार नाही, थोडं हार्ड आहे, पण आपण इथून ओपन करू शकतो आणि वर पण सामान ठेवू शकतो. आता मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे माझी रूम, आहे माझा बेड आहे आणि वर तुम्ही बघू शकता पूर्ण लाकडाचं घर बनलेलं आहे. यांच्या लाकडापासूनच इथे घर बनलेले असतात. आणि ही अलमारी आहे आणि इथून ते ऍपल ट्री मी रोज पाहतो आणि मी पूजा करतो. तर आपल्या देवाचं पण लावून ठेवलं इथं रोज पूजा करण्यासाठी. आणि दॅट्स इट. तर चला आपण परत खाली जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता आमच्या घर म्हणजे कसं काय आणि काय काय फॅसिलिटीज आहे. आणि आता मी तुम्हाला याचं रेंट किती आहे ते सांगू इच्छितो. तर डेन्मार्क मध्ये जर साधारण रेंट बघितलं तरी 2000 पासून ते 3-4 हजार पर्यंत व्हॅल्यू करतो. आणि ते डिपेंड आहे सिटीमध्ये आहे की सिटीच्या बाहेर आहे. तर मी सध्या इथं आम्ही सर्वच जण बऱ्यापैकी 2000 क्रोन या होम साठी स्पेंड करतोय आणि ते सॅलरी मधून ऑलरेडी कट होऊन मालकाला जात आहे. आणि हा मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की आमच्या किचन मध्ये एसी सुद्धा आहे. जेव्हा इथं समर मध्ये जर जास्त हॉट होत असलं तर आपण एसीचा वापर करू शकतो. आणि थंडीमध्ये हिटरचे पण काम हे करताय. तर मित्रांनो, आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.